नमस्कार. विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपलं स्वागत. MIT शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांच्या संकल्पनेमधून या चॅनलची सुरुवात झाली आणि या चॅनलच्या माध्यमातून समाजातल्या चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी हे बातमीपत्र विश्वशांती वार्ता. हिंसा, गुन्हे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशांतता हे तर आपण वाचतो आणि अनुभवतोय. जरा वेगळं काही बघूया. या सुंदर जगाला बांधणाऱ्या चांगल्या घटनांचा मागोवा घेऊयात. सप्ताहातल्या विशेष घडामोडी या बातमीपत्राद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतील. तेव्हा पुन्हा एकदा स्वागत आणि वळूयात पहिल्या बातमीकडे. प्रतिष्ठेचा शांतता नोबेल पुरस्कार घोषित झालाय. या विश्वशांती वार्तामध्ये आपण याची दखल घेतलीच पाहिजे. यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय जपानमधल्या निहॉन हिदानक्यो या संस्थेला. आपल्याला माहितीच आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरं अणुबॉम्बमुळे बेचिराग झाली. या दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांनी, हिम्मतवान लोकांनी असं म्हटलं तर योग्य ठरेल, 10 ऑगस्ट 1956ला या संस्थेची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेदनेला, विशेषतः या अणुबॉम्बच्या हल्ल्यातल्या वेदनेला शांती मार्गावर नेणारी संस्था असं या संस्थेचं वर्णन करता येईल. या संस्थेद्वारे अण्वस्त्र वापराच्या धोरणामुळे जगाच्या व्यवहारावर होणारे परिणाम आणि शांतता कायम ठेवण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न याचा प्रचार करण्यात आला. गेल्या 80 वर्षात एकदाही अण्वस्त्राचा वापर झालेला आपल्याला दिसला नाही. हा या संस्थेच्या कार्याचाच एक परिणाम असंही म्हणता येईल. या संस्थेच्या कामाला विश्वशांती दर्शन चॅनलचं अभिवादन. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांचे सारे विचार, सारं कार्य विश्वशांतीच्याच दिशेने घेऊन जात आहे. आणि आता इंजिनिअरिंगच्या, विशेषतः कॉम्प्युटर क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी बातमी. भौतिकशास्त्र क्षेत्रातलं नोबेल पारितोषिक हे आजच्या युगातले कीवर्ड किंवा परवलीचे शब्द म्हणता येतील, म्हणजे मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI यामधल्या संशोधनासाठी देण्यात आलेत. मानवी मेंदूची रचना ही गुंतागुंतीची असते. ही मेंदू प्रणाली छोट्या भागांपासून बनलेली असते. हे न्यूरॉन्स एक नेटवर्क तयार करतात आणि एकमेकांशी संवाद साधतात. त्याचीच रिप्लिका म्हणता येईल अशी कृत्रिम रचना असणारं नेटवर्क म्हणजेच मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. जेफ्री हिंटन आणि जॉन होपफिल्ड हे शास्त्रज्ञ या पुरस्काराचे मानकरी ठरलेत. जेफ्री हिंटन यांना AIचे जनकही म्हटलं जातं. ChatGPT ही त्यांनीच जगासमोर आणली. टोरंटो विद्यापीठात ते शास्त्रज्ञ या नात्यानं संशोधन करतायत. जेफ्री यांनी AIचं संशोधन केलं असलं तरी ते स्वतः AIचा गैरवापर होणार नाही यासाठी प्रचार करतायत. त्यांना असं वाटतंय की एक दिवस AI तंत्रज्ञान हे मानवी प्रज्ञेची एक विशिष्ट पातळीसुद्धा ओलांडेल आणि स्वतःच निर्णय घेण्याची क्षमता AIमध्ये निर्माण होईल आणि ती वेळ आपल्यावर कधी येऊ नये. जॉन होपफिल्ड हे अमेरिकेतल्या प्रिन्स्टन विद्यापीठात संशोधक आहेत. भौतिकशास्त्रातली तत्त्व वापरत त्यांनी मशीन लर्निंगसाठी उपयुक्त संशोधन केलं आहे. 10 ऑक्टोबर हा दिवस मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. सगळ्या जगभर मानसिक आरोग्याच्या न दिसणाऱ्या समस्या या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अगदी शाळकरी मुलांपासून ते वयस्कर नागरिकांपर्यंत सर्व प्रकारच्या मानसिक समस्यांचं प्रमाण वाढतं आहे. विशेष बाब म्हणजे आपल्या भारताची जवळजवळ 58% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि या शेतकऱ्यांचं मानसिक आरोग्य हे आज फार महत्त्वाचं ठरतं आहे. नैसर्गिक आव्हानं, बाजारभावातले चढउतार, कर्जाचा बोजा, सरकारी योजनांची माहिती नसणं, त्यामुळे होणारं नुकसान, यामुळे शेतकरी आज मानसिक समस्यांचा सामना करताना दिसत आहेत. त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं म्हणून सेंटर फॉर फार्मर्स मेंटल हेल्थ CFMH या संस्थेनं पुढाकार घेतला आहे. गावोगावी सल्ला केंद्र, शेतकऱ्यांच्या समूह चर्चा, त्यांचा आरोग्य विमा अशा पातळीवरती या संस्थेचं कार्य सुरू आहे. संयुक्त राष्ट्र संघटना आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी सुद्धा यासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं आहे. आपल्या जुन्या संस्कृतीचं आकर्षण कायमच आपल्याला खुणावत असतं. दक्षिण आशियामध्ये आणि विशेषतः भारतामध्ये ज्या जुन्या संस्कृती होत्या त्यांचा अभ्यास
भारतीय सरकारी संस्थेनं आता अभ्यासपूर्ण रीतीनं सुरू केला आहे. या जुन्या मानवी वस्ती आणि त्यावेळच्या काळाबद्दल कायमच शंका राहिल्यात किंवा संपूर्ण संशोधन झालेलं नाही. जिनोमिक्स म्हणजेच पूर्वीच्या आणि आत्ताच्या जीन्सचा अभ्यास आणि तुलना करून सायंटिफिक पद्धतीनं हा अभ्यास होणार आहे. मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या अंतर्गत असलेली एन्थ्रोपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही संस्था हे काम करते. त्या काळातले सुमारे 300 मानवी सांगाडे किंवा त्यांचे अवशेष यांच्या DNA अभ्यास यात होणार आहे. या सायंटिफिक संशोधनातून आपल्याला आपले पूर्वज, त्यावेळची संस्कृती, वसाहती यांची ठोस माहिती मिळेल यात शंका नाही. या सप्ताहात ॲलन मस्क यांच्या स्पेसएक्स या अवकाश संशोधन कंपनीचं कौतुक होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. रॉकेट प्रक्षेपणाच्या खर्चात मोठी बचत या कामामुळे होणार आहे. काय केलं आहे स्पेसएक्सनं? तर आपण जेव्हा रॉकेट हवेत लॉन्च करतो तेव्हा त्याचा बूस्टर परत मिळवणं कठीण असतं. स्पेसएक्सनं हा बूस्टर पृथ्वीपासून काही अंतरावरून म्हणजे सुमारे 70 मीटरवरून परत आणून एका यांत्रिक हाताच्या मदतीनं झेलला. शास्त्रज्ञांच्या या कामाचं सगळ्या जगातून कौतुक होत आहे. स्पेसएक्सनं टेक्सास इथल्या त्यांच्या प्रक्षेपण केंद्रावरून 400 फूट उंचीचं स्टारशिप हे रॉकेट प्रक्षेपित केलं. या प्रयोगासाठी ते रिकामच सोडण्यात आलं. पहिल्या टप्प्यातील 232 फूट लांबीचा बूस्टर 7 मिनिटांनी पृथ्वीकडे खाली झेपावत असताना चॉपस्टिक्स या नावाच्या यांत्रिक हातानं तो पकडण्यात आला आणि ते रिकामं रॉकेट नंतर नियंत्रित पद्धतीनं हिंदी महासागरात कोसळवण्यात आलं. बूस्टर परत मिळवण्याच्या या तंत्रानं अवकाश संशोधन क्षेत्राच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. पर्यावरणाबद्दल आपण सगळेच चिंता व्यक्त करताना दिसतो. एकीकडे ग्लोबल वॉर्मिंग, हिमालयासारख्या पर्वतांवर होणारे त्याचे दुष्परिणाम, एकूणच बदललेलं पर्यावरणाचं चक्र, या सगळ्यात एक आता आशादायी बातमी आहे पुणे आणि परिसरातल्या फुलपाखरांबद्दल. आपल्याला माहिती आहेच की एक मधमाशीसुद्धा पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक असते. असं म्हणतात की पृथ्वीवरून फक्त मधमाशी जरी नाहीशी झाली तरी सर्व निसर्ग चक्र बिघडेल. पुणे आणि परिसरात अगदी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही पडत असलेल्या पावसामुळं खरं तर ऊन पावसाच्या या खेळानं फुलपाखरांसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचं स्थानिक तज्ज्ञ सांगतात. परिसरात आढळणाऱ्या प्रजातींमध्ये वैविध्य तर दिसतंच आहे, शिवाय त्यांची संख्याही वाढली आहे. मलाबार स्पॉटेड फ्लॅट स्कीपर्स, कॉमन ग्रास येलो, ब्ल्यू मॉर्मन, साऊथ रस्टिक आणि ब्लॅक राजा यासारख्या प्रजाती लक्षणीयरित्या दिसत आहेत. या वातावरणात फुलपाखरांना आवश्यक असलेल्या फुलोऱ्यांची वाढ आणि त्यातले मधुकण यामुळं हा चांगला बदल दिसून येतोय. अर्थात आपलं पर्यावरण पोषक ठेवण्यासाठी हे छोटे बदलसुद्धा आवश्यक आहेत. या सप्ताहातल्या या विशेष बातम्यांबरोबर इथेच थांबूयात. या बातमीपत्रातल्या बातम्या तुम्हाला निश्चितच एक पॉझिटिव्ह एनर्जी देतील. विश्वशांतीच्या दिशेने विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर करत असलेलं कार्य, विश्वशांती दर्शन चॅनेल, विश्वशांती वार्ता आपल्याला निश्चितच प्रेरणादायी वाटत असतील. पुन्हा भेटूयात विश्वशांती वार्ताच्या पुढच्या साप्ताहिक बातमीपत्रामध्ये. नमस्कार.